कोकणात कालपासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा तडाखा बसला। अवकाळीचा आंबा, काजू आणि सुपारीच्या पिकाला फटका बसला, तर सततच्या बदलत्या वातावरणाचा फटकाही पिकांना बसतोय। अवकाळी पावसामुळे आंबा, काजू आणि इतरही काही पिकांवरचा मोहर हा गळून पडणारे पुन्हा मोहर येऊन आंबा बाजारात यायला 1.5 ते 2 महिना उशीर होऊ शकतो। त्यामुळे कोकणातील शेतकरी हवालदिल झाला आहे। कोकणात काल आणि आज अवकाळी पाऊस पडला आणि या अवकाळी पावसाचा फटका जो आहे तो आंबा, काजू आणि सुपारी या तिन्ही पिकांना बसताना पाहायला मिळतोय। मी सध्या आंबा बागेत आहे आणि आपण पाहत असाल तर या आंब्याच्या बागा ज्या आहेत त्या फुललेल्या पाहायला मिळतात। आंब्याला मोहर आलेला पाहायला मिळतोय। मात्र हा मोहर जो आहे तो अवकाळी पावसामुळे कुठेतरी अडचणीत आल्याचं पाहायला मिळतं। अशा पद्धतीने हा मोहर गळून पडणार आहे। त्यामुळे हे जो मोहर आलेला आहे तो पूर्णपणे वाया जाणार आहे आणि त्यामुळे शेतकरी पुरता अडचणीत सापडलेला आहे। माझ्यासोबत काही शेतकरी आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करू। सध्या आलेला जो मोहर आहे आणि काल पडलेला पाऊस नेमकं काय परिणाम होणार आहे? काल रात्रीपासून पडलेला पाऊस आणि आत्ताचं हे ढगाळ वातावरणाचा परिणाम असा होणार की आंब्यावर थ्रिप्स, तुडतुडा, कीड आणि बुरशीजन्य रोगांचं फार मोठा आक्रमण होणार आहे, म्हणजे अटॅक होणार आहे। आणि याचा परिणाम म्हणजे आत्ता जे मोहर अवस्थेमध्ये जेवढे म्हणजे झाडं आहेत, आंब्याची झाडं, ते उद्ध्वस्त होणार आहे। आता पाऊस पडल्यानंतर हा मोहर टिकणार का, काय वाटतं? नाही टिकणार। हा बघा, हा आता मोर आहे ना, हा आता मोर पूर्णतः काळा पडला आहे। हा बघा, हा काळे पडलेल्या मोहराला म्हणजे फंगस येणार, बुरशी येणार आणि तुडतुड्या येणार। त्यामुळे ह्याचा परिणाम काही होणार नाही। हा बघा, हे आता मोहर तुम्ही बघितलात ना तर हे सगळं ओलं आहे, सगळं ओलं असल्यामुळे काय माहिती आहे, बुरशीचं प्रमाण फार मोठं होणार। आणि ते कालपासून पाऊस चालू झाल्यामुळे आता त्या फवारण्याचा काही उपयोग नाही। प्रत्यक्षात ते 25-30 हजार रुपये ते पहिल्यांदा एकाच टायमाला गेलेच, ते शेतकऱ्यांचे गेलेच ते। आणि आंब्यांना आता पुढे ऊन जेव्हा पडणार तेव्हा तर परत फवारणी, पण अजून काय ऊन पडत नाही। समजा 2 दिवस असंच वातावरण राहिलं तर मला वाटतं आंब्यांना जे भेटेल ते पण भेटणार नाही। अवकाळी पावसामुळे यावर्षीचा आता आलेला मोहर जो आहे तो पूर्णपणे वाया जाणार आहे आणि नवीन फुलोरा येऊन पुन्हा आंब्याची प्रक्रिया होईपर्यंत साधारणतः 1.5 ते 2 महिने जातील। त्यामुळे आंबा हंगाम जो आहे तो यावर्षी उशिराने होणार आहे आणि त्यासोबतच अवकाळी पावसामुळे शेतकरी जो आहे तो पुरता अडचणीत सापडलेला पाहायला मिळतोय। कॅमेरा पर्सन सुरेशसह सदाशिव लाड, एबीपी माझा, वेंगुर्ले, सिंधुदुर्ग। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।